ही 5 वाट्या हरभऱ्याची डाळ आहे. त्याच्यानंतर 2.5 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतली. 1 वाटी तांदूळ घेतले. अर्धी वाटी गहू घेतले. हे धान्य झाली ही सगळी. आणि आता मसाले त्याच्यामध्ये हे जे आहे ती मेथी आहे 1 चमचा, पूर्ण चमचा मेथी आहे. ही हळकुंड आहेत, एक 4-5 हळकुंड माझ्या घरची होती म्हणून मी तुकडे करून वाळवली आहेत, पण बाजारची घेतली तरी 4-5 पुढे होतात. त्याच्यानंतर हा हिंग आहे, जरी पिवळा दिसला तरी तो बाजारचा पावडर हिंग घेतलेला आहे मी, तो सुद्धा 30 ग्रॅम असा तो आहे. आता ह्याच्यामध्ये मिरी, त्याच्यानंतर दालचिनी, लवंगा, नंतर सुंठ, वेलदोडे, लाल मिरच्या हे घेतलेलं आहे. आता हे सगळं कढई गरम करून घ्यायची, आधी ही धान्य भाजून घ्यायची. ही धान्य भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्या गरम कढईमध्ये हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मेथी हे आणि हे सगळं नंतर दळायचं. दळल्यानंतर त्याचं हे मेथकूट बनतं. इतकं सुंदर हे मेवा म्हणतात ह्याला. तर लहान मुलांसाठी ज्यावेळेला आपण मऊ भात शिजवतो, मऊ भात म्हणजे जितके तांदूळ असतील त्याच्या 6 पट पाणी घ्यायचं किंवा 7 पट 8 पटसुद्धा तांदूळाच्या ह्याच्याप्रमाणे घ्यायचं ते पाणी. आणि झाकण न ठेवता तो भात रटरटू द्यायचा, मधून ढवळत राहायचा. असा तो भात मऊ पातळ चांगला झाला की त्याच्यामध्ये तूप, मीठ आणि मेथकूट असं घालायचं. आणि लहान मुलांना तो चांगलं पचतं आणि आवडतं सुद्धा चवीला. त्याला सुगंध बघा किती प्रकारचे आहेत, लवंग, दालचिनी, मिरी, सुंठ, मेथी आणि असे सगळे पदार्थ औषधीसुद्धा आहेत बरं का. हळद तर अँटीसेप्टिक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. हिंगसुद्धा औषधी आहे, जंत वगैरे त्याने जातात. मेथी तर आहेच, मेथीमध्ये मेथिओनाइन म्हणून एक पदार्थ आहे, तो प्रत्येकाला आवश्यक आहे. सुंठीचा तर उपयोग विचारूच नका, पाचक आहे, ती दीपक आहे. त्याच्यानंतर ही मिरचीसुद्धा आपल्याला वाटतं ह्याच्यात काय औषधी उपयोग आहे, पण मिरचीनेसुद्धा पाणी प्यायलं जातं, हा तिचा फार मोठा उपयोग आहे. तिखट किंचित लागल्यामुळे माणूस पाणी पितो. वेलदोडा तर थंड गुणाचा आहे. आता काही उष्ण गुणाचे, आता मिरी उष्ण आहे, तर मग त्याच्या जोडीला वेलदोडा पाहिजे, म्हणजे थंड गुणाचा असा. आणि दालचिनीसुद्धा औषधी आहे. हे सर्व मसाल्याचे जिन्नस आहेत ते औषधीच आहेत. तर ही सगळी औषधं नकळत लहान बाळाच्या पोटामध्ये जातात, आवडीने खाल्ली जातात, त्यांना काही कळतसुद्धा नाही आणि त्याचा फायदा त्यांना होतो. म्हणून मेथकुटाचं नाव बाळमेवा असं आहे. तर बाळमेवा बाळांनीच खावा असं काही नाही आहे, मोठ्यांनीसुद्धा खावा. आता मेथकुटामध्ये थोडंसं मीठ घालतात आणि दही घालतात आणि त्याच्यामध्ये बाकी सगळं असतंच आणि ते डाव्या बाजूला घेऊन भाताबरोबर खातात. कोकणामध्ये भात हेच मुख्य पीक होतं. आता कोकणात सगळ्याच वस्तू जाऊन पोचल्यात आणि सगळंच मिळतं आहे. पण एकेवेळेला जेव्हा फक्त आपल्या शेतातला तांदूळ, आपल्या शेतातले कुळीथ, आपल्याच अंगणातल्या परसातल्या भाज्या एवढंच त्यांना मिळत होतं, त्यावेळेला हे मेथकूट हे त्या सगळं पूर्णान्न बनवत होतं त्या भाताला. भातामध्ये मेथकूट घातलं की बरेचसे खनिज, बरेचसे क्षार वगैरे हे सगळं पोटात जात होतं. आता उडदाची डाळ पौष्टिक आहे, ताकद देते. मुगाची डाळ पाचक आहे. नंतर हरभऱ्याची डाळ शक्ती देणारी आहे. तर हे सगळे जिन्नस. आणि तांदूळ घेताना चांगल्या जातीचे घ्यायचे, म्हणजे इंद्रायणी किंवा कुठलेही सुगंधी असे चांगल्या जातीचे तांदूळ घ्यायचे, म्हणजे ते मेथकूट आणखीन रुचकर छान लागतं.